त्यांच्याकडे जर बघितलं नंतर त्यांची एक जर कानाखाली केली तर 10 दिवस ते उठणार नाही. इथं दारूचे अड्डे 9 ते 10 अड्डे जवळ. 2 नंबर करणारे ना यांची दहशत एवढी माजली, आपण गल्लीत उभं राहू शकत नाही, स्टँडवर उभं राहू शकत नाही आणि टोळ्या तयार केल्यात. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अकोले तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा दारूच्या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर अवैध दारूची विक्री संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होते. अनेक परिवार यामध्ये बर्बाद होत आहे. खरं तर अवैध दारू ज्यावेळी विकली जाते ती फक्त अवैध नसून ती डुप्लिकेटही असते, स्पिरिट पाजण्याचं काम होतंय. त्यामध्ये प्रामुख्याने एक मोठी बाजारपेठ असणारं देवठाण गाव, की ज्या गावामध्ये अनेक अवैध दारूचे अड्डे आहेत असं इथले ग्रामस्थ बोलतात. इथली तरुणाई बिघडली जाते, परिवार बर्बाद होत आहे, त्या घरातल्या महिला त्रस्त झाल्या आहे, लहान लेकरांना खरं तर जगणं अवघड झालंय. अशा परिस्थितीत या गावचे काही ग्रामस्थ माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत. त्यांच्यासोबत बोलूया की त्यांना नक्की काय त्रास या दारूमुळे आहे, त्यांना का वाटतं इथली अवैध दारू बंद व्हावी, हे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. चला, या ठिकाणी सर्वप्रथम माझ्यासोबत बोलण्यासाठी कारखान्याचे संचालक सुधीर भाऊ आहेत. भाऊ, काय परिस्थिती दारूची? प्रथमतः तुमचं या गावामध्ये प्रथम मी स्वागत करतो. दारूच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठ्या प्रमाणात इथं दारूचे अड्डे आहेत, अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. यासाठी आम्ही एक 8 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी आम्हाला 100% दारूबंदी करू असं आश्वासन दिलं. परंतु तेवढ्यावर ते काही थांबले नाही. नंतर आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत ठराव केला आणि तो ठराव आम्ही आता वरती एक्साईज डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पाठवणार आहे आणि जर दारू बंद नाही झाली तर आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. अशा आम्ही इथे भाऊ किती दारूचे अड्डे आहेत? इथे किती जण? इथं दारूचे अड्डे 9 ते 10 अड्डे जवळजवळ. 9 ते 10. 9 ते 10 जुगार? म्हणजे जुगार पण आहे. जुगार 4-5 ठिकाणी जुगार चालतं. दारू अशा ठिकाणी विकली जाते का नदीला, कुठं झाडाखाली, कुठं दुकानांनी, कुठं भरपूर प्रमाणात या ठिकाणी. आणि त्यामुळे काय होतं की दारू पिल्यामुळे लोकांचं खूप असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले. माता भगिनी या ठिकाणी खूप अशा विधवा झालेल्या आहेत. तरुण पिढी बर्बाद होऊ राहिली. खूप मोठ्या प्रमाणात तरुण पिढी या ठिकाणी त्याच्या व्यसनाधीन झालेली आहे. असं मला तुम्ही सध्या आक्रमक भूमिका घेतलेली, बंद 100% बंद करणार आम्ही. बंदच करणार आहोत. तुळशीराम भाऊ आहे तिथे, एक कम्युनिस्टचे एक आक्रमक कार्यकर्ते आहेत ते. हो, काय दारूमुळे आपल्या आदिवासी समाजाचं वाटोळं चाललंय? खरं तर अकोल्यामध्ये आमदार साहेब असतील, निलम कुलकर्णी असतील, अकोल्यामध्ये त्यांनी जो काही दारूबंदीचा नारा दिलेला आहे, परिस्थिती आपण अकोल्यामध्ये बघतोय. प्रत्येक गावामध्ये असेल, गल्लीबोळामध्ये दारू मिळते. त्याचाच एक आम्ही अभ्यास केला आणि त्या माध्यमातून देवठाणमध्ये सुद्धा दारू बंद व्हावी यासाठी सर्वच तरुण कार्यकर्ते, खरं तर ज्यांना असं वाटतं की हे गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे, हे सर्वजण एकत्र आले आणि काल परवाच ग्रामसभेमध्ये एकमुखानं गावात दारू बंद झाली पाहिजे, जुगार बंद झाले पाहिजे, त्यानंतर जे काही आकडे आहेत लावण्याचा प्रकार तो सुद्धा बंद झाला पाहिजे. कारण हे जे काही 2 नंबरचे धंदे आहेत, या धंद्यांमुळं अक्षरशः हा तरुण वर्ग वाया गेलेला आहे. मी माझ्या डोळ्यानं बघितलेले काही काहींची अक्षरशः ह्या दारूमुळं परपंच उद्ध्वस्त झालेले, घरं उद्ध्वस्त झालेली. आणि हे उद्ध्वस्त होत असताना जे कोणी ह्या गावामध्ये दारू विकतंय, आज त्यांची जर परिस्थिती बघितली तर त्यांची सुद्धा आज गॅरंटी नाही की कोणत्या सेकंदाला ते मरू शकतील. तरी सुद्धा ह्या अशा पद्धती चुकीचे व्यवसाय करतात. म्हणून आम्हाला वाटतं की ह्या गावामध्ये पूर्णपणे दारू बंद झाली पाहिजे आणि ह्या गावाला न्याय मिळाला पाहिजे. खरं तर आम्ही सर्वजणांनी ठरवलंय की जर ग्रामसभेचा ठराव सुद्धा होऊन जर दारू बंद होत नसेल तर जर पोलीस यंत्रणेला फ्रॉड असेल, खरं तर माझं प्रामाणिक मत आहे याला जबाबदार फक्त पोलीस यंत्रणाच आहे आणि असणार सुद्धा आहे. जर पोलिसांनी व्यवस्थित कारवाई केली, जे 2 नंबर धंदे करतात त्यांच्यावर रितसर कारवाई केली, त्यांना जर या तालुक्यातून हद्दपार काही दिवसापूर्वी जर केलं तर 100% गावामध्ये दारूबंदी होऊ शकते, जुगार बंद होऊ शकतात. परंतु त्यांची मनस्थिती अशी वाटत नाही. कारण ते मी काल परवा बघितलं की जे दारू विकतात त्यांच्याच बाईट घेतात आणि पूर्ण तालुक्यामध्ये एक असा संदेश देतात का आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढ्यावरच न थांबवता प्रत्यक्ष जो दारू विकतोय त्याच्यावर कारवाई होऊन या गावातून किंवा ह्या तालुक्यातून त्याला हद्दपार त्यांनी केलं पाहिजे. माझा तुम्हाला एक प्रश्न भाऊ आता याच्यामध्ये एक छोटासा, किती 5-6 जण सुधीर भाऊ बोलले, 8-9 जण आहेत फक्त.
देवठाण गाव हे अत्यंत मोठ्या बाजारपेठेचं गाव आहे, मोठं मतदान आहे आणि पटावर माझ्या अंदाने 10-11 हजार लोकसंख्या असेल. हे 9 लोक जड आहे तुम्हाला? खरं तर जर तसं जर बघितलं तर आज त्यांच्याकडे जर बघितलं नंतर त्यांची एक जर कानाखाली केली तर 10 दिवस ते उठणार नाही का अशी देत परिस्थिती. परंतु पोलीस यंत्रणा का गप्प आहे? मी तर सरळ म्हणतो यांना हप्ते मिळत असतील म्हणून पोलीस यंत्रणा त्यांच्या कुठली पद्धतीची कारवाई करत तुमचं म्हणणं आहे अवैध धंदा इमानदारीनेच केला जातो, त्यांची परमिशन नाही. 100% केला जातो. त्याच्यामध्ये काही पुढारी सुद्धा त्यांना मिळालेले आहे. मिळालेली आहे. बरं, बरं. इथे महेश सोनवणे सर आहेत, खरं तर शिक्षक आहेत, परंतु दारूच्या विषयावर अत्यंत आक्रमक. प्रत्येक क्षणाला फेसबुकला आपण बघतोय पोस्ट टाकताय, बोलताय, तळमळ व्यक्त करताय की तरुण वाचले पाहिजे, विद्यार्थी वाचले पाहिजे, गावातल्या महिलांचं जे कुंकू पुसण्याचं काम होत आहे खऱ्या अर्थाने ते वाचलं पाहिजे. सर काय तळमळ आहे? तळमळ अशी आहे की 1-1.5 वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन मिथून घुगे साहेब असतील, हांडवर साहेब असतील, त्यांनी प्रत्यक्ष येऊन कार्यवाही केली. काही प्रमाणात आळा बसला, मध्ये बंद झालं होतं. परंतु गेल्या 5 ते 6 महिन्यापासून दारू, जुगार असेल, मटका असेल, हे सगळंच म्हणजे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याचा परिणाम असा झाला आहे का तरुण पोरं आहे ना म्हणजे पूर्ण बरबाद झाले. याच्यामध्ये लेबर वर्ग काय असेल 400-500 रुपये मजुरी येते, त्याच्यात निम्माल्यावर जवळपास दारूमध्ये जातो आणि घरी त्यामुळं मुलांना शिक्षणावर परिणाम होतो. वही पेनला पैसे मिळत नाही आणि आपण आहे ना या ठिकाणी ना म्हणजे ग्रामस्थ सर्वांनी साथ दिली पाहिजे, पण त्या प्रमाणामध्ये इथं साथ मिळत नाही. आता माझ्या गल्लीमध्ये जवळपास 2 दुकानं चालू आहे, तर ते चालू होतात बंद होतात. पोलिसाला बीट पोलिसांना फोन केले तर बीट पोलिस म्हणतात आम्ही कारवाई करतो. एका याच्यावर मी बघितलं तर 13 वेळा कारवाई केली, एका याच्यावर 7 वेळा कारवाई केली, पण मी तडीपार का केले नाही? पंटर केसेस हा, मग तडीपार करते नाही, फक्त काय करतात आरोपी उचलून यायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा, तो दुसऱ्या दिवशी परत म्हणतो आम्ही हप्ते दिलो सोडून आलो. अशा पद्धतीने यांची डॅशिंग चालू आहे. परंतु हे भयानक चित्र येत्या 5-10 वर्षात त्यांना भयानक आहे. म्हणजे तरुणाई बिघडली. याच्यावर आणि- तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही निवेदन दिलंय, हा. तुम्ही रोज आवाज उठवताय, बोलताय, आज तुम्ही सगळे याच्यावर तुम्ही आता काय पाऊल उचलणार? आता पाऊल असं आहे की आम्ही 8 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले PI बोरशे साहेबांना. परवा दिवशी ग्रामसभेचा ठराव घेतलाय. आता जर हे झालं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. कारण ह्या 2 नंबर करणारे ना यांची दहशत एवढी माजली, आपण गल्लीत उभं राहू शकत नाही, स्टँडवर उभं राहू शकत नाही. यांनी टोळ्या तयार केल्यात आणि चांगल्या माणसाला दाबायचं काम केलं. म्हणजे मग हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे ना. बीट पोलीस असतील, PI असेल, पोलीस स्टेशन असेल, यांची जबाबदारी. मी आताही सांगतो जर आमच्या जीवाला बरं वाईट झालं तर याला सर्व जबाबदार पोलीस म्हणजे प्रशासन. दारू विक्रीचा अत्यंत घाणेरडा आणि नीच प्रकार करत असताना त्यांची दहशत आहे. यांची दहशत आहे. आणि म्हणजे जवळपास 20-25 बॉक्स दारू विकली जाते. जुगार मटक्यामध्ये लाख 1.5 लाख कलेक्शन आहे. म्हणजे दररोजचा जर विचार करा ना 2.5-3 लाख रुपये कलेक्शन आहे. महिन्याला 90 लाख रुपये गावाचा पैसा वाया जातोय. आणि मग हे बंद झालं पाहिजे. तो पैसा गावातला गावात राहील, तरुण पिढी सुधरेल. आणि 5-6 वर्षात आहे ना 20-25 दारू पिऊन लोक मेले तरुण. त्यांच्या पोरांचे अजून लग्न व्हायचे बाकी, काय आमचे मित्र मेले त्याच्यामध्ये, असा भाग आहे. परंतु कसं आहे याला जबाबदाऱ्यांना बीट पोलिस नेतात, सोडून देतात. आम्हाला कार्यवाहीचे अधिकार नाही. यांनी एक साईडला का पत्र दिलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांच्या पुढं. तर त्यांनी योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, नाही तर बीट पोलीस आहे ना निलंबित केले पाहिजे. आणि आम्ही त्याच्याबद्दल आम्ही उपोषणाला बसणार आहे. पोलिसांच्या संगनमताने चालू आहे. संगनमताने चालू आहे, हप्ते चालू, फुकाट चालू नाही. म्हणजे गाडी यायच्या आधी जर कळत आहे पोलिसांची गाडी येणार हे कळत, लगेच दुकानं लावून पळून जाते आणि 1 तासाने परत चालू. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही या समाज माध्यमातून मांडत आहे, सोशल मीडियाद्वारे आपण हा आवाज बुलंद करावा आणि देवठाण गावामधील अवैध नुसते दारूच नाही, जुगार मटका सगळंच बंद करावं आणि संघटित गुन्हेगारी वाढली ती मोडून काढावी पोलिसांनी, अन्यथा आम्ही तीव्र उपोषण करू. भाऊ, काय परिस्थिती आहे आता? तुम्ही सोसायटीमध्ये सगळ्या गोष्टी बघताय, हं? आणि एक तुमची ओळख वेगळी आहे. गावात या गोष्टी घडत असताना मनाला वेदना नाही होत काही? काय चाललंय? प्रचंड अशा वेदना होत्या. कारण बापाच्या खांद्यावर पोराचा अंत्यविधी होतोय. या गावाच्या दृष्टीनं आणि गावाच्या नावाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आत्ताच असं आहे तर याच्यावर जर काही बंधन नाही आलं तर अत्यंत भयानक स्थिती होऊन आता बऱ्याच जणांचे लिव्हर फेल झाले, ते गतप्राण झाले. आणि आता जर आपण काही त्याच्या पावले नाही उचलली बंद करायचे, इथं जर पावलात दारू मिळायला लागली, ती बी ओरिजिनल भेटते का डुप्लिकेट भेटते काय ते माहित नाही. पेनाऱ्याला माहिती, पिणाऱ्याला माहिती. पण पिणारा काय 15-3 वर पिल्यानंतर जगल म्हणून आम्हाला तर काय गॅरंटी वाटत नाही बा. एवढी भयानक अशी ती दारू नक्कीच मला वाटलं कुठंतरी देवठाण गाव एक बागायतदारांचं गाव, सुसंस्कृत लोकांचं गाव, संप्रदायाचं गाव म्हणून ओळखलं. आता दारूवाल्यांचं गाव म्हणून ओळखलं. अहो गावाचं नाव काय देवठाण. हा, तेच म्हणलं. आता दारू आले आणि दारू पिणाऱ्यांच्या नावाने हा, ओळखलं. आता आमचं सगळ्यांचं ठरलंय ग्रामसभेत
हे देवठाण गावाचं नाव त्या नावाप्रमाणेच गाव झालं पाहिजे. आम्ही आता सुधारणा करायचं ठरवलंय, सगळ्यांनी ठरवलंय, बाया माणसांनी ठरवलंय, महिलांनी ठरवलंय, तरुणींनी ठरवलंय, तरुणांनी ठरवलंय. आम्ही आता एकमुखानं एकच ठराव पास केलाय, अवैध दारू बंद झालीच पाहिजे. आज इथं गल्लो गल्ल्यांमध्ये दारुडे आणि गल्लो गल्ल्यांमध्ये दुकानं. हा सगळे अवैध धंदेच बंद झाले पाहिजे. कारण लोक मजुरी बिजुरीला जर गेली तर तिकून येणार सगळा पैसा त्याच्यात उडून टाकीत. म्हणजे आपल्याला समाज सुधारायचा आहे. आता कोणतरी म्हणलेलं आहे की ज्या देशाचं देश हे करायचं आहे, नष्ट करायचं आहे, का तिथं दारूच्या दुकानं चालू केली पाहिजे. मग तशा पद्धतीनं संपवली पाहिजे. हा तशा पद्धतीने इथं दुकानं चालू झाले. त्याच्यामुळं आमची तरुण पिढी शिक्षणाकडनं जाता अवैध दारूच्या दुकानांक प्यायला जायला लागली आणि ती आता संपायच्या मार्गावर आहे. आम्ही आता जागृत नाही झालो. आम्ही गावाच्या प्रत्येक नागरिकाला जागृत करून या आंदोलन अत्यंत तीव्र करण्याच्या तयारीत आहोत. याबरोबर आम्ही सगळे आमचे सरपंच असतील, सगळी बॉडी असेल किंवा सोसायटीचे सगळे चेअरमन बिरमन व्हाईस चेअरमन संचालक बॉडी हे सगळे आमच्या साथीला आहे. त्याचबरोबर सगळं गाव आमच्या साथीला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता आज बंदच करणार, बंद करणार 100%. इथे बाबा आहेत आपल्याबरोबर, ज्येष्ठ आहात तुम्ही. अनेक काय ऐका ना, बोलायला आता तुम्ही तुम्ही बोलले खूप खूप अनुभव आहे तुमचा. अनुभव तुमचं भरपूर वय- आहे. तुमचं वय आज माझ्या अंदाजाने 80 पर्यंत असेल, आहे, 80-85, आहे, बरोबर ना? हा. मग तुम्ही इतक्या साऱ्या पिढ्या बघितल्या. हा. पूर्वीचा काळ वेगळा होता, संस्कार होते, सुसंस्कृतपणा होता, तर ज्येष्ठांचं ऐकलं जायचं. हा असा नंगानाच नव्हता ना नाही, नाही. दारूचा, अहो, जुगारीचा. आज काय वाटतं आज तुमच्या पावतच गावात नाही, आज परिस्थिती? पावत नाही आमच्यासारख्यांना, पावतच पावत नाही आज. नाही, हा. तेव्हा पण नाही विलाज आहे नाही, आता हे आमच्यासारख्या. बंद झालं पाहिजे की नाही? बंद आता कसं आहे, आता हे होत करू पोर आहे यांच्याकडे दिले सोपून तुम्ही आहे आता. त्यांच्या पाठीशी? हा 100%. 100% हा 100%. करणार बंद. हा त्यांना साथ देणार आपण. देणार. हा. काय परिस्थिती आहे गावामध्ये? गावामध्ये फार भयान परिस्थिती झाली. हं. पुढारी जादा झालेत. हं. पुढाऱ्यांच्या आशीर्वादानं दारूची दुकानं वाढली बरं. आणि त्यांचे आशीर्वाद यांच्या पाठीचे असल्यामुळं हं. आम्ही एवढं आरडाओरड करून हं. त्यांना अजून काही घाम फुटाना. पण आता असा घाम फुटतो त्यांना वाटलं पाहिजे का खरोखर यांनी हातात घेतलं, पण गाव सरळीतच झालं. तुम्ही चांगल्या भूमिकेत चांगल्या असताना भूमिकेत असताना तरी आम्ही सुद्धा विरोध तुम्हाला. सुसंस्कृतपणा, सोज्वळपणा अगोदर बसून सगळी चर्चा करून सांगून झालं. त्याच्यानंतर आम्ही प्रशासनाला निवेदन पण देऊन बघितलं का बा चांगले तरुण वर्ग हा बिघडायला लागलाय, आपण थोडस सोज्वळपणानं व्यवस्थितपणानं पोलीस प्रशासनाला सांगून आणि दारूची दुकानं सगळी बंद झाली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तरुण वर्ग बिघडणार नाही आणि प्रत्येक म्हणजे गावाला एक वेगळी दिशा चांगली लागेल अशा पद्धतीने सांगितलं. पण ते काय ऐकायच्या परिस्थिती नाही. आम्ही आता ग्रामपंचायतचा ठराव पण घेतलाय आणि याही पुढे जाऊन सांगतो, जर अजूनही जर यांना जाग जर नाही आली तर येत्या 15 दिवसामध्ये एक रस्ता रोको आंदोलन करून आणि आमरण उपोषणाला बसून SP पर्यंत सगळं जाईल आणि SP पासून गृहमंत्र्यापर्यंत सुद्धा हा मेसेज पोचल. एवढंपर्यंत आम्ही हा सोडत नाही आणि हा बंद झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन पाठीमागे घेत नाही. चांगला विचार आहे. सध्या तालुक्यात जे वातावरण चाललेले आहे अवैध धंदे बंद करण्याबाबत, त्याचप्रमाणे आमच्या गावातही अशा प्रकारे 8 ते 10 ठिकाणी अवैध दारू विकली जाते. तसेच 4-5 ठिकाणी जुगार चालली जाते. पण खेद या गोष्टीचा वाटतो, साधारण महिना होत आलेला आहे, आम्ही निवेदन पण दिले आणि वेळोवेळी तोंडी पण पोलीस प्रशासन असेल किंवा बाकी ठिकाणी सांगितलंय, पण आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाही अद्याप झालेली नाहीये. आता महेश सोनवणे सर बोलले, सगळेजण बोलताय का निवेदन दिल्यानंतर काही दिवस बंद होत आहे, परत चालू होत आहे. म्हणजे कुणाच्या कृपेने परत चालू होते? त्यांना मी म्हणतो इथे यायच्या अगोदर त्यांना फोन येतात आणि दुकान बंद होतात. असं काय पोलिसांचं काय आलं, गावाचं नाव फक्त देवठाण राहिले. गावामध्ये दरवर्षी 5-10 पुढारी नवीन तयार होतात, फक्त पुढारीच तयार होतात आणि हे अवैध धंदे त्यांच्या पाठोमाग तयार होतात. त्यांना पाठराखण करणारे हे पुढारीच आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने हे धंदे चालतात सगळे. आणि हे बंद झाले पाहिजे राजरोसपणे हे धंदे. आणि हे धंदे करणार 2 नंबर आणि यांची वरतून दादागिरी असते. गावात जे सर्वसामान्य माणसे आहेत, महिला आहे, पुरुष, ही दादागिरी मोडीतच काढणार आम्ही. आता आम्ही ग्रामपंचायतचा ठराव पण घेतलेला आहे. याही पलीकडे खेद या गोष्टीचा वाटतो, आपण राजे महाराजांच्या जयंत्या वगैरे साजऱ्या करतो
आणि आज दुःख या गोष्टीचं आहे का त्यांच्या गड किल्ल्यांच्या नावाने दारू विकली जाते. छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा हेच मला म्हणायचं तुम्हाला. हे आपण खरोखर बंद करा. एकीकडे जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि इथं दारूचे ठिकाणांचे नाव त्या नावाने. त्या नावाने. किती मोठी शोकांतिका आहे ही. बरोबर. इथे कुठे बा आज एवढं मोठं गाव आहे, कुठं पोलीस अधिकारी किंवा मिलिटरीमध्ये यासाठी प्रोत्साहन मिळत मला नाही. एक शेवटचं सांगा अगदी 1 मिनिटामध्ये. हे जे 9 जण इथं दारू विकणारे आणि हे जुगार विकणारे अत्यंत घाणेरडं काम करणाऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? नाही, यांना हाच संदेश आहे का काही ठिकाणं अशी आहेत आमच्या गावामध्ये का त्या जे दारू विक्री करत होते तिथं आता कुत्रही जात नाही, त्या ठिकाणावर कुत्रही नाही. तेव्हा आपण हे वेळीच बोध घेऊन हे धंदे बंद करावेत, जेणेकरून जी जनता आहे ती व्यवस्थित राहील. दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतून आपलं घर भरू नका भाऊ, हे तुम्हाला बस. त्यांना सांगायचं. बस. काय परिस्थिती आहे? आता हे सगळेजण बोलले शेवटचे तुम्ही बोला. आता परिस्थिती अशी आहे बरं. का दारू विकणं हा तसा गुन्हाच आहे 100%. आणि ज्याच्या घरात दारुड्या तयार होतो हा. त्याला माहिती आपला प्रपंच कसा वेदना काय असतं? वेदना काय असतात त्याचा. तर प्रत्येकाने सगळ्या गावाने निर्णय घ्यावा का दारू बंदच झाली पाहिजे. नकोय काला तरुण पिढी कशाला बरबाद करायची. नवीन आपण कोणाला तरी आदर्श घालून दिला पाहिजे बरोबर. का बाबा नको आपल्यामुळं एखाद्याचं घर बरबाद होतंय, नव्हतंय, बरोबर. तर आपल्यामुळं दुसऱ्याचं घर बरबाद होऊ नये एवढीच इच्छा आहे बाकी आमची. एवढीच हो. इच्छा आहे. निर्णयावर ठाम आहे आता. ठाम म्हणजे लढायचं. नक्की लढायचं थांबणार नाही आता. नाही थांबणार. तर आता या सर्व ग्रामस्थांबरोबर बोलल्यानंतर हे कळतंय की दिसतंय की हे लोक सगळे यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दारू त्यांना बंदच करायची. अनेक परिवार या ठिकाणी बर्बाद झाले. लोकांच्या खरं तर चूल पेटणं अवघड झालंय. ज्या घरातला पुरुष आमच्या आदिवासी किंवा इतर बहुजन समाजातला गरीब परिवारातला पुरुष संध्याकाळी दारू पिऊन घरी जातो, त्या परिवारातल्या महिलेला ज्या वेदना असतात, त्या घरातल्या मुलांना ज्या वेदना असतात, खरं तर दुसऱ्या दिवशी एक वही घ्यायची म्हटलं तरी तिथं अवघड असतं. अशी परिस्थिती ज्या घरात निर्माण होते त्याचा विचार यांनी केला पाहिजे. दुसऱ्याचा परिवार बर्बाद करून, दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करून जे लोक पैसे कमवत आहेत दारू जुगारीचा धंदा करून या देवठाण गावात, त्यांनी बोध घ्यावा. देवाच्या कृपेने आज तुमचं बरं आहे. तुम्ही तुमचा परिवार उद्ध्वस्त करू नका, तुमचा लोकांचा तळतळाट तुम्ही घेऊ नका, हाच संदेश या ठिकाणी द्यायचा आहे. या सर्व मंडळींचं मी मनापासून कौतुक करेल. त्यांनी ठरवलंय आंदोलन करू, लढा देऊ, उपोषण करू, संघर्ष करू, पण देवठाण गावची दारू आणि जुगार बंदच करू. धन्यवाद.